आणखी एक महत्त्वाची बातमी येते। सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यात पुराव्याअभावी आता रामदास कदमांची निर्दोष मुक्तता झाली आहे। तब्बल 20 वर्षांनंतर रामदास कदम यांना मोठा दिलासा मिळाला आहे। बेळगाव सीमा प्रश्नावर रामदास कदम आता या दिलासानंतर पुन्हा आक्रमक झालेत। रामदास कदम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार असल्याचं समजतं आहे। बेळगावसह मराठी बहुल भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची त्यांची मागणी आहे। बेळगावसह कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा रामदास कदमांनी आरोप केलाय। 20 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे। 11 तारखेला माननीय न्यायदेवतेने निकाल दिला आणि आम्हाला निर्दोष सोडलं। मी न्यायमूर्तींचा मनापासून आभार मानतो। पण आज देखील महाराष्ट्रानं आज शिवसेना भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे। माझी विनंती आहे मोदी साहेबांना, माझी विनंती आहे अजून मोदी साहेबांना की तिथे आमच्या मराठी माणसावरती जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्यातून त्याला वाचवा, सगळा भाग हा महाराष्ट्रामध्ये आणावा अशी आपल्या माध्यमातून माननीय देशाच्या पंतप्रधानांना माझी अजून विनंती आहे। तिथल्या मराठी माणसांना शिवसेना प्रमुखांनी नेहमीच प्रयत्न केले।